नमस्कार मित्रांनो. आज आपण या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणीमधील प्रकरण क्रमांक 9 कूट प्रश्न, जे की बुद्धिमत्तामध्ये अतिशय महत्त्वाचं प्रकरण समजलं जातं. थोडंसं कठीण आहे, परंतु आपण जर त्याचा नीट अभ्यास केला, थोड्याशा गोष्टीकडे लक्ष दिलं, तर हे प्रकरण खूप सोप्या पद्धतीने जातं आपल्याला. आता ह्या कूट प्रश्नामध्ये काय-काय महत्त्वाचं, काय आपण बघितलं पाहिजे, की त्याच्यामुळं हा आपल्याला प्रश्न सोपे जातील. कूट प्रश्नामध्ये एवढे भाग आहेत, म्हणजे हे उपघटक आहेत. परंतु तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं, या सगळ्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्हाला हा कूट प्रश्न अतिशय सोपा वाटणार. आता कसं ते बघा. आता बघा गुंतागुंतीचे प्रश्न असतात. कूट प्रश्नामध्ये कधी पण लक्षात ठेवा. कूट प्रश्नामध्ये हे गुंतागुंतीचे प्रश्न असतात. म्हणजे सलग एकच प्रश्न दिलेला नसतो. 2-3 प्रश्न एकत्र करून किंवा 2-3 पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर काढावं लागतं. त्यानंतर बघा दुसरं काय प्रश्न नीट समजून घेणे. प्रश्न मोठा असतो त्यामुळं व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेतला नाही, त्याचं आकलन जर झालं नाही, तर तुम्हाला याचं उत्तर येणार नाही. त्यानंतर घाई व गोंधळ करू नये. आता हे महत्वाचं आहे. कधी-कधी सोपा वाटणारा प्रश्न पण घाई-गडबडीमध्ये आपला चुकून जातो. चुकतो आपला. मग गोंधळ पण करू नये. आपल्याला खरंच प्रश्न तो मोठा वाटत असला, तरी सुद्धा त्याचं बारकाईने निरीक्षण करून व्यवस्थित सोडवायचा. त्यानंतर शांत व एकाग्र मन. प्रश्न सोडवताना कधी पण आजूबाजूचा डिस्टर्ब मनात घ्यायचा नाही. आपण आपल्या प्रश्नाशी एकरूप राहायचं. मन एकाग्र करून आपण काय करायचा तो प्रश्न सोडवायचा. त्याच्यानंतर तर्क, अनुमान, विश्लेषण. आता तर्क म्हणजे काय तर तुम्ही विचार करून एक लॉजिक बनवायचं. रिझनिंग सारखं, की हेच उत्तर तुमचं येणार. अनुमान काढायचं म्हणजे काय करायचं, की तुम्ही काय करायचं, निष्कर्ष काढायचा. अनुमान काढायचं म्हणजे काय? निष्कर्ष, अंदाज लावायचा. काय करायचा? अंदाज लावायचा. आणि विश्लेषण म्हणजे त्या प्रश्नाचे भाग करायचे आणि ते भाग तुम्ही त्या व्यवस्थित अभ्यासायचे आणि त्याच्या आधारे काय करायचं, उत्तर सोडवायचं. सूक्ष्म निरीक्षण, प्रश्नाकडे तुमचं सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. फक्त प्रश्नाकडेच असं नाही, त्या पर्यायाकडे पण तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. विचारपूर्वक प्रश्न सोडवला पाहिजे. बघा महत्वाचं आहे सुद्धा. जर तुम्ही विचारपूर्वक प्रश्न नाही सोडवला, तर तुमचं उत्तर चुकणार. तर ह्या गोष्टी तुम्हाला कूट प्रश्नासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. एवढ्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुमचा हा कूट प्रश्न जो भाग आहे, तो चुकणार नाही. तुम्ही तुमच्या वहीत हे वाटलंच तर हे लिहून घ्या, भाग आहेत कुठले ते. आता आपण बघूया, की ह्या कूट प्रश्नामध्ये कोणकोणते उपघटक आहेत, की तुम्हाला त्या कूट प्रश्नामध्ये कोणकोणत्या प्रकारावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहिला आहे वेन आकृती. आता वेन आकृती म्हणजे काय? त्रिकोण, चौरस, वर्तुळ, आयत वगैरे हे एकमेकांमध्ये गुंतलेल्या आकृती असतात आणि त्याच्यावर ते प्रश्न विचारले जातात. दुसरं आहे दिनदर्शिका म्हणजे जे आपलं कॅलेंडर आहे त्याच्यावर आधारित ह्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तिसरं आहे रांगेतील स्थान. रांगेतील स्थानमध्ये महत्वाचं काय आहे तर तुम्हाला आडव्या, उभ्या ओळी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर दिशावरील प्रश्न. जसे आपल्या दिशा, मुख्य दिशा, उपदिशा ह्या माहीत हव्यात तुम्हाला, की त्याच्यावर आधारित हे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर चौरसातील संख्या म्हणजे जसं सुडोकू वगैरे असतं, चौरसातील एखादी संख्या किंवा कधी-कधी त्रिकोण देतात, त्रिकोणातली संख्या वगैरे. तर ह्या चौरसातील संख्याच्यामध्ये तुम्हाला रिझनिंग टाइप प्रश्न सोडवावा लागतो. तर हे उपघटक आता हे आपण एक-एक उपघटकावर आधारित त्याची माहिती आणि त्याच्यावर आधारित प्रश्नांचा सराव आपण पुढच्या तासामध्ये घेऊ.